बातमी बारामतीमधनं आहे। शासनाच्या निर्मलग्राम अभियानाच्या बोजवाऱ्यानंतर अजित पवारांनी खुमासदार शैलीत भाष्य केले। गुड मॉर्निंग पथकाला कसा ब्रेक लागला हे सांगताना अजित पवारांनी अनेक कोपरखळ्या मारल्या। यामुळे उपस्थितांमध्ये मोठा हशा पिकला। ज्यांनी निर्मलग्रामच्या कामात कुचराई केली त्यांना पंचायत समिती सदस्यांच्या बाबतीत आगामी निवडणुकीत प्रिंटिंग मिस्टेक करणार असल्याचा टोला पवारांनी लगावला। यावेळी वसंतदादांच्या काळातील प्रसंगाचा संदर्भही त्यांनी दिला। महामहिम राष्ट्रपती प्रणवजी मुखर्जी साहेब यांच्या एसएच मालभागे साहेब डीएन रेल्वे प्रशासन। आणि म्हणून आम्ही म्हणलं की चला एक टीम तयार करू। कोणी शौचालयाला उघड्यावर गेलं की आपलं तिथं जायचं, म्हणायचं गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग, किंवा त्याला फुल द्यायचं। आयला तसं करताना एक माणूसच पटाकला। त्या सुप्याचा मी मंत्री म्हणलं आता गेलं माझ्या बारामतीचा माणूस ते गुड मॉर्निंग म्हणायला गेले, त्या बिचाराला हार्ट अटॅकच आला। त्याला ती डबडं घ्यावं का दगडं घ्यावी, कुठं जावं काय कळत। तर आपण हसतोय राव, ते बिचारा गेला, काय दादाशिराय म्हणायची मला पण वाटली पाहिजे, पण ती गेला ना, थांबवला कार्यक्रम, थांबवला गुड मॉर्निंगचा ब्रेक बसला त्या कार्यक्रमाला। आणि निर्मलग्रामच्या याच कार्यक्रमात अजित पवारांनी अनेक मुद्द्यांना स्पर्श केला आणि नेमकी कशी फटकेबाजी केली यामध्ये बघूया। प्रिंटिंग मिस्टेक झाली वाटतं, काय कायची मंत्र्याची नावच आली नाही। मग दादा म्हणले वसंत दादा, अरे प्रिंटिंग मिस्टेक मध्ये तुझं नाव गेलं, ती झालं मंत्रीपदच गेले। मी पण पुढे म्हणतो जिल्हा परिषद जरा आलं तुझं नाव घेतलं होतं, पण कुठे गेलं आणि मग सांगितलं असंच झालं, हा गंडात मुक्त आपल्याला येतं तसं करता। कारण आमच्या शेजारच्यांनी जॅकेट घातली ती कधी आडवा झाला तर पडलं, जॅकेट घातलं आणि तुझं नाही रे कोट्याचं सांगतो, जॅकेटाचं सांगतो। 40 कोटी रुपयाचं काम मंजूर करून घेतलं मध्ये। म्हणलं मी त्या खात्याचा मंत्री होतो आणि तुम्हाला काय होतं, पुढं कधीतरी मी पुन्हा मंत्री होईल तेव्हा तुझं काम करेल, आता माझं काम करेल। मी पण म्हणला बरोबर आहे, आपल्याला काय माहिती पुढचं काय होतं, काय सांगायला जाते। तुमच्या पाठीमावर काय असलं रेटून कधी कधी बोलत असतो, पण तुमच्या फायद्याचं असेल तरच बोलत असतो, तुमच्या तोट्याचं असेल तर तसं काही बोलत नाही।